तर ही सध्या आपण दृश्य पाहतोय. संजय राऊत सुद्धा आता मतदानासाठी येत आहेत. खरं तर मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण आरोप प्रत्यारोप पाहतोय, टीका पाहतोय आणि सध्या ही दृश्य आपण पाहतोय. संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत सध्या मतदानासाठी दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता मुंबईचा निकाल नेमका काय लागणार, मुंबईकर कुणाला कौल देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. सकाळपासून अनेक नेते बाहेर पडतायत, मतदान करतायत आणि इतरांना सुद्धा मतदान करण्याचं आवाहन करतायत. सध्या ही दृश्य आपण पाहतोय. संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत हे मतदानासाठी आलेले आहेत. तर मुंबईमध्ये ठाकरे विरुद्ध महायुती असाच काहीसा सामना म्हणावा लागेल. चर्चा ज्या पद्धतीने सुरू आहे, प्रचार ज्याप्रमाणे सुरू आहे त्यानुसार ठाकरे बंधू विरोधात महायुती म्हणजेच भाजप आणि शिवसेना असाच प्रचार देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ही लढत अतिशय प्रतिष्ठेची आहे. मुंबई महानगरपालिका ही प्रत्येक पक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची महापालिका मानली जाते. आता या महापालिकेत मतदार राजा कौल कुणाला देणार हे पाहणं महत्वाचं आहे. संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत हे देखील मतदानासाठी बाहेर पडले. त्यांनी त्यांच्या कुटुंबियासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर आपण पाहतोय की अशा पद्धतीनं संजय राऊत यांनी सहकुटुंब आता आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यानंतर काही बोलतील का हे पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की कशा पद्धतीनं मुंबई पालिकेसाठी राजकीय पक्ष मैदानात उतरले होते, आरोप प्रत्यारोप केले जात होते, टीका अगदी टोकाची झाली हे सगळ्यांनी आपण पाहिलं होतं, मुंबईकरांनी सुद्धा अनुभवलं होतं. त्यामुळे यंदा मुंबईकर कुणाला आपला कौल देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. संजय राऊत यांनी सहकुटुंब आता मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे. तर मुंबईमधील निवडणुकीचे महत्वाचे मुद्दे ठरलेले आहे मराठी मतदार. त्यामुळे आता हा मराठी मतदारही कुणाला कौल देतो त्याकडे